चला मैत्रिणींनो, आज बनवूया आपण कडबोळे। त्यासाठी माझ्याकडे असणारे मी चकलीचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही सर्व डाळींचे मिक्स पीठही घेऊ शकतात। 1 वाटी पीठ, 10-12 पालकची पाने, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि छोटासा अद्रकचा तुकडा। आता याची पेस्ट करून आपल्याला या पिठात टाकायचे आहे। आपण पेस्ट करून घेतली, ते पिठात टाकूया। जर तुमच्याकडे चकलीचे पीठ नसेल तर तुम्ही धना जिरा पावडर, चवीनुसार हळद, चवीनुसार मीठ, पीठ आपण छान मळून घेतले। आता हे 5 मिनिटं ठेवूया। कडबोळे आपल्याला तेल पाणी उकळत्या पाण्यात शिजवायचे, म्हणून आपण त्यासाठी आता फोडणी करून घेऊ। तेल, जिरे, थोडेसे लाल तिखट, थोडी हळद, धना जिरा पावडर, 2 ग्लास पाणी मी टाकलेले आहे। पिठाचे आपण छोटे छोटे बारीक असे कडबोळे करूया। कोणी याला शेंगोळे म्हणते आणि असा शेप देऊ। आणि हे आपल्याला त्या उकळत्या फोडणीत सोडायची। हलक्या हाताने कडबोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण ह्या उकळत्या फोडणीत तेल पाण्यात सोडूया। आपले कडबोळे तयार झालेले, शिजून तयार झालेले आहेत। छान सुगंधही येतोय त्यांचा। मैत्रिणींनो, आपले तेल पाण्यातील कडबोळे ग्रेव्हीसह गरम गरम खा, खूप स्वादिष्ट लागतात। आणि ही माझी रेसिपी तुम्ही बनवा, खात राहा, सांगत राहा। धन्यवाद।